अशी जी एक मुलगी रेहा बलोच, तुम्ही उदाहरण ऐकला चिला वाचला चिला, परंतु तुम्ही जर ऐकला चिला तर रिपीट करतोय, लक्षात घ्या. 11 वर्षाची मुलगी रेहा बलोच फिलिपाईन्स देशातील मुलगी होती. एके दिवशी ती शाळेतून आली आणि बाबांना म्हणाली, बाबा मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिंकले. मग बाबा म्हणाले, तुझे अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा बेटा. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली, माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे बाबा, तेव्हा आता मला तुम्ही शूज घ्याल का? ती अनवाणी पायानेच धावत होती आणि शूज घ्याल का? तर ते मला घे, पण माझा पगार होऊ दे, पगार झाला की तुला घे. मग महिना होत आला, महिन्याला 4 दिवस राहिले होते. 4 दिवस राहिले असताना ती वडिलांना म्हणाली, बाबा घ्या ना मला शूज. तेव्हा बाबा म्हणाले, मुली माझा अजून पगार झालेला नाही, मी तुला काही शूज घेऊ शकत नाही. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि रिहाच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिथून तशीच बाहेर पडली आणि अनवाणी पायाने सराव तिनं केला. मुलांनो, ज्या दिवशी स्पर्धा होती, सगळ्या मुलं चांगल्या ब्रँडेड शूज घालून स्पर्धेसाठी उभा राहिलेली होती आणि रेहाही उभा राहिलेली होती. तिच्या पायात ती अनवाणी पायाने उभा राहिलेली होती आणि ही सगळ्याच्या पायाच्या बुटाकडे बघत होती. आणि तिला काय वाटलं कुणास ठाऊक, हिनं जखमेला लावणाऱ्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या आपल्या पायाला बांधल्या आणि पायाला बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE असं लिहिलं. आणि ती स्पर्धा ती धावली बेफाम धावली. तिच्या पाय रक्तबंबाळ झाले, परंतु ती धावत राहिली आणि त्या स्पर्धेमध्ये, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिचा नंबर आला. फक्त एका स्पर्धेत नाही, 400 मीटर धावण्यामध्ये, 800 मीटर आणि 1500 मीटर मध्ये तब्बल 3 सुवर्ण पदक त्या मुलीनं जिंकली. तेव्हा नायके कंपनी आली आणि तिच्याकडे आली आणि तिला काय केलं, आपलं ब्रँड अँबॅसेडर केलं आणि इथून पुढचा खर्च त्या कंपनीनं तिचा केला सगळा, नायके कंपनीनं, लक्षात घ्या. म्हणजे तेव्हा तिची मुलाखत घेण्यात आली तेव्हा ती मुलगी म्हणाली, धावणं मुलांनो बुटात नसतं तर धावणं डोक्यात असतं, असं तिने त्याचं उत्तर दिलं. म्हणजे जेव्हा डोक्यानं ती करशीला, तुम्हाला जेव्हा मनापासून वाटेल, तुम्ही जेव्हा डोक्यानं काम करशीला, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. आणि यशासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो मुलांना, लक्षात घ्या. आपल्या वारणा दरवर्षी त्या स्वराज्य फाउंडेशनच्या स्पर्धा असतात आणि त्यावेळी प्रत्येक जण सांगत असतो की यशाला शॉर्टकट कुठलाही नसतो. मुलांनो, मुंगी पाहिली असतील तुम्ही, मुंगी केवढीची असते, परंतु ती मुंगी केवढी, त्या मुंगीच्या डोक्याला मेंदू केवढा बघा. परंतु त्या मुंगीला माहित असतं की कुठल्या गल्लीतल्या किती नंबरच्या घरात किती नंबरला साखरेचा डबा आहे. कळतं का मुंगीला? सांगा बघूया. ते अचूक ओळखते. परंतु तुम्हाला मुलांनो, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातल्या काही प्रजाती आंधळ्या असतात, पण तरी सुद्धा त्या कधी रान सोडत नाही. एका तत्वज्ञानाने विचारलं, हे जग कधी संपेल? तेव्हा त्याला सांगण्यात आलं, लक्षात घ्या, जेव्हा मुंग्या एके ठिकाणी निवांत आपल्यासारख्या बसलेल्या असतील का नाही आरामात, तेव्हा हे जग संपलेलं असतं, असं एका तत्वज्ञानाने सांगितलं, लक्षात घ्या. म्हणजे ती सतत उद्योगात असते, सतत कामात असते, ती कधीही करत नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भिंतीवर चढताना ती कितीतरी वेळा चढते, कितीतरी वेळा पडते, पण प्रयत्न सोडत नाही, लक्षात घ्या. त्याच्यावर एक कविता बघा, सोहनलाल द्विवेदींची, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मुलांनो, अनेक जाता मी एक उदाहरण सांगणार आहे तुम्हाला. एक 4थीतला मुलगा एके दिवशी भाषण करायला उठला, माझ्यासारखा. मुलांनो, तुम्हाला पटणार नाही, तुम्ही आता मगाशी किती छान बोलला, परंतु मी 12वी पर्यंत कधी पुढे जाऊन बोललो नव्हतो. मी डीएड ला आल्यानंतर जेव्हा सराव पाठ घेतलं जाऊ लागलं, त्याच वेळी मी स्टेजवर आलो आणि तेव्हा सुद्धा एक पाठ माझा 3 वेळा होत होता.
पण आता एवढी मुलं सुंदर, कारण आपल्या आश्रममध्ये मुलांना संधी दिली जाते पुढे बोलायला. मग आमच्या शाळेमध्ये 80 मुलं असायची, बोलायला संधी नाही, आम्ही बोलायला लागले की हसायची. मग आपल्याला हसतील म्हणून आपल्या मनामध्ये दडपण, त्यामुळे पुढे जायचे हेच नाही. मग अशा परिस्थितीत मुलांनो एक 4थीतला मुलगा एके दिवशी बोलायला, भाषण करायला उठला. तो भाषण करायला उठल्यावर सगळे ख्या ख्या करून हसायला लागले. ते हसायला लागल्यावर तो हसायला लागल्यावर त्याला अपमान वाटला. तो आला. मग मुलांनो आपल्याला हसण्यात म्हटल्यावर आपण पुढे जायला प्रयत्न करेल का? तर नाही, कधी आपण प्रयत्न करणार नाही. तो आपला प्रांतच नव्हता म्हणून आपण प्रयत्न सोडून देणार. परंतु त्या मुलानं प्रयत्न सोडला नाही. तो मुलगा तोत्रा बोलत होता. तो तोत्रा बोलण्यावर काय उपाय करता येईल याची माहिती घेतली मुलांनो. आणि माहिती घेऊन त्यानं काय केलं, आपल्या तोंडामध्ये गारगोट्या घातल्या दोन्ही बाजूला. आणि त्यानं डोंगरावर जाऊन बोलायचा सराव केला. त्याला जे वाटेल ते बोलायचा. त्यानं एकदा 1 दिवस 2 दिवस नव्हे 6 महिन्याचा सराव केला. तो बोलताना असं तोंडातून काय व्हायचं, रक्त यायचं, जीभ रक्त बंबाळ व्हायची, तरी सुद्धा तो बोलत राहिला. असा 6 महिने बोलत राहिला. आणि 6 महिन्यानं त्याच्या जिभेला वळण आलं. रक्त बंबाळ व्हायची परंतु जिभेला वळण आलं. तोत्रेपणा त्याचा कमी झाला, तोत्रेपणा निघून गेला. पुन्हा आता तोत्रेपणा निघून गेला, बोलायला लागलं. पण आता सफाईदार बोलायला पाहिजे. मग सफाईदार बोलायला येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर छातीचा भाता मजबूत व्हायला पाहिजे. छातीचा भाता मजबूत होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी पुन्हा व्यायाम. तो डोंगरावर धावत जायचा, पळत जायचा, डोंगरावर पळत यायचा, डोंगरावर पळत जायचा. असा सराव त्यानं 6 महिने केला. त्यामुळे त्याची छाती मजबूत झाली. त्याला सफाईदार वाक्य बोलता यावं लागले. आणि सफाईदार तो वाक्य बोलू लागला. आता बोलता यायला लागलं, पण तो अभ्यास कुठे आहे. आता तुमच्या समोर बोलण्यासाठी मी हे काहीतरी वाचलं असेल त्यावेळी मी तुम्हाला सांगणार. मग तो काय झाला, त्याचा अभ्यास करू लागला. त्याने एन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश आहेत ते सगळे वाचून काढले. लक्षात घ्या. पण वाचताना त्याला काय अडचणी आल्या लागल्या, ते वाचताना तो वाचत बसला की जास्त वेळ लक्ष टिकून राहायचं नाही. तुम्ही वाचायला लागला, लक्ष लागतं का, तो काय करत असेल, हा काय करत असेल, इकडं आपलं त्याचं लक्ष लागायचं नाही. एक 5-10 मिनिटं बसला की तो बाहेर यायचा. बाहेर आले की मित्र यायचे, मित्र आले की त्यांच्या बोलत बसायचं. त्यातनं मग त्याचा वेळ जायचा. मग असं झालं. मग आता याच्यावर काय करायचं, तो सरळ एका नाभिकाकडे गेला. नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला म्हणाला, माझी निम्मे केस काप. त्याचं निम्म केस कापलं. निम्म टक्कर निम्म केस. आता म्हणलं आपला बाहेर जायचा संबंध नाही. मग तो तिथं मग पुन्हा अभ्यास करायला लागला. मग अभ्यास करायला लागला पुन्हा झोप यायला लागली. आता झोप यायला लागली म्हणजे आता काय करायचं, मग परत तो नाभिकाकडे गेला आणि पुन्हा म्हणला राहिलेली पण केस कापा. राहिलेली केस कापली आणि फक्त शेंडी ठेवली. आता अभ्यास करायला लागला. आणि काय केलं, ती शेंडीला दोरी बांधली. खुंटी एक होती घरामध्ये, त्या खुंटीला दोरी बांधली आणि ती शेंडीला बांधली. तो अभ्यास करत बसायचा. आता झोप आली की त्याचं असं झालं की शेंडी किवायचं, खुंटीला बांधलेली दोरीला ओढ लागायची. आणि ओढ लागली की काय व्हायचं, त्याला वेदना व्हायची. अगदी मेंदवापासून, अगदी पायाच्या नाकापासून मेंदवापर्यंत कळ यायची. आणि मग तो खडबडून जागा व्हायचा. असा मुलानं त्यानं अभ्यास केला. अभ्यास करून तो मुलगा हे झाला, बोलण्यात पारंगत झाला. एवढा पारंगत झाला की तो जगातला पहिला वक्ता झाला, पहिला व्याख्याता झाला. त्याचं नाव डेमोस्थेनिस. जगातला पहिला व्याख्याता. त्याला काय काय प्रयत्न करायला लागले बघा. तर असा आता शेवटचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. फक्त जगज्जेता नेपोलियन तुम्हाला माहित आहे, फ्रान्सचा सम्राट जगज्जेता नेपोलियन. तो ऑस्ट्रियावर त्यानं आक्रमण करायसाठी गेलेला होता. आणि ऑस्ट्रियावर आक्रमण करायला गेल्यानंतर ऑस्ट्रियाचं त्या पुलावरून, लाकडी पुलावरून जायचं होतं. अरुंद पूल होता, त्या पुलावरून जायचं होतं. ऑस्ट्रियाची सेना शस्त्रसज्ज होती आणि शस्त्रसज्ज सेनेला सज्ज होती. आणि त्या पुलावरून जाण्यासाठी त्या नेपोलियनचे सैनिक कमी होतं. मग नेपोलियन आपल्या सैनिकांना, सरदारांच्या बरोबर चर्चा केली. तर ते म्हणाले की आपण जर गेलो तर आपला पराभव निश्चित आहे आणि आपल्याला एकही माणूस जिवंत राहणार नाही. तेव्हा आपण याच्यामध्ये न गेलेलं चांगलं.
मग असं म्हटल्यानंतर आपण यातनं माघार घेतली बरं. असं म्हटल्यानंतर नेपोलियन जग जिंकायला आलेला होता, त्याला ते काय पटलं नाही. मग तो आपल्या सैनिकाला म्हणाला तू पुढे हो रे, तर तो म्हणाला मी नाही. दुसरा म्हणाला तू पुढे हो, तर तोही म्हणाला मी नाही. तिसऱ्याला म्हणाला कुणी पुढे झाला नाही. शेवटी नेपोलियन एका सैनिकाच्या हातातला झेंडा घेतला आणि सेनापतीला वाचवा, सेनापतीला वाचवा म्हणून तोच धावत सुटला. त्या अरुण पुलावनं धावत सुटला आणि आपला सेनापती धावतोय म्हटल्यावर सैनिक सगळे त्याच्या पाठीमागून धावत आलं आणि हे धावत येताना बघून ऑस्ट्रियाचं सैन्य घाबरलं. ते घाबरलं आणि त्या युद्धामध्ये नेपोलियनने विजय मिळवला. मुलांनो, तेव्हा नेपोलियनने लिहून ठेवलेलं आहे, कोणत्याही मोहिमेत जय मिळवायचा असेल तर दुसऱ्यावर विसंबून चालत नाही, स्वतः युद्धात उडी घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला जय मिळत असतो. तेव्हा मुलांनो, तुम्हाला जर जय मिळवायचं असेल, जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला दुसरं कोण मदतीसाठी येणार नाही. फक्त तुम्ही सातत्यानं बसलं पाहिजे. सातत्यानं एकदा दोनदा तीनदा वाचलं पाहिजे. पहिल्यांदा वाचताना लक्षात नाही आलं, दुसऱ्यांदा नाही आलं, तिसऱ्यांदा नाही आलं, वाचत राहा. सतत वाचत राहिला की तुम्हाला 5व्या 6व्या 7व्या वेळा वाचला तर तुमच्या लक्षात येईल की आपलं पाठ झाले. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच यश मिळेल आणि तुम्हाला यश मिळावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.